नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत गर्भाशयात 1 ते 10 महिन्यात बाळाचा विकास कसा होतो। तर मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। महिला गर्भवती असताना बाहेरून पोट व वजन आणि इतर काही बदल झालेले आपण बघितलेच असतील, पण कधी विचार केला का हे महिलेच्या पोटात कसं घडत असेल? बाळाची प्रत्येक महिन्याला वाढ किती होते? चला तर आपण महिनेवारी होणारे गर्भाशयातील बदल हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर पहिला महिना म्हणजे 1 ते 4 आठवडे, या टप्प्यामध्ये पेशी सतत विभाजित होऊ लागतात आणि भ्रूण तयार करतात। एकदा हे तयार झाल्यानंतर त्याचे पुढील काम गर्भाशयाला जुटणे असते। या कालावधीत आपण याला रोपण म्हणतो। या टप्प्यावर काही स्त्रियांना 1 किंवा 2 दिवस स्पॉटिंग किंवा थोडासा रक्तस्राव सुद्धा होऊ शकतो। हे खूप सामान्य आहे। वाढत्या गर्भाशयाचे रक्षण करण्यासाठी गर्भाशय ग्रीवा घट्ट बंद केले जाते। या टप्प्यावर अजूनही गर्भाला गर्भ म्हणता येत नाही। या वेळेपर्यंत तुमचे बाळ खसखसीच्या दाण्यासारखे असते। हा झाला पहिला महिना। आता बघू दुसरा महिना। दुसरा महिना म्हणजेच 5 ते 8 आठवडे। या 8 आठवड्यानंतर बाळाला भ्रूण म्हणतात। गर्भाच्या भोवती एक थर तयार केला जातो, जो नंतर अनमिओटिक सॅक बनतो। या काळात प्लॅसेंटा देखील विकसित होऊ लागतो। हृदयाचे लहान पेशी तयार होतात आणि रक्तभिसरण सुरू होते। स्नॅकमध्ये तुम्हाला तुमच्या बाळाच्या हृदयाचे ठोके लक्षात येतील। 8व्या आठवड्याच्या अखेरीस चेहरा हळूहळू तयार होण्यास सुरुवात होते आणि डोळ्यानंतर तोंड आणि घसा, छोटे हात आणि पाय देखील तयार होतात। तसेच पचन संस्थाही हळूहळू तयार व्हायला लागते। आता बघू तिसरा महिना म्हणजेच 9 ते 12 आठवडे। या टप्प्यामध्ये बाळाचे हात, पाय, पचनसंस्था व मूत्राशय तसेच बाळाच्या मेंदू या सर्व अवयवांचा विकास हळूहळू होऊ लागतो। या महिन्यात बाळाचे वजन सुमारे 28 ग्रॅम असते। तिसऱ्या महिन्याच्या सुरुवातीला बाळाचा आकार रास्पबेरीसारखा असतो आणि महिन्याच्या शेवटी तो मनुकासारखा होतो। या महिन्यात बाळाची लांबी 2 ते 5 सेंटीमीटरपर्यंत बदलते। आता बघू चौथा महिना। याच्यामध्ये 13 ते 16 आठवडे असतात। हा महिना महिलेचा गरोदरपणाचा सर्वोत्तम भाग असतो। या महिन्यात उलटी नाहीशी होऊन बाळाची हालचाल जाणवायला सुरुवात होते। या महिन्यात बाळाला भुया, पापण्या, केस आणि दाताच्या हिरड्यासारखे बारीक सारीक तपशील तयार होतात। बाळाचे गुप्तांग पूर्णपणे विकसित सुद्धा या महिन्यात होते। या टप्प्यावर बाळाचे वजन सुमारे 113 ग्रॅम असते। 13व्या आठवड्यात बाळाचा आकार लिंबाच्या आकारासारखा असतो आणि बाळाची लांबी 7 ते 12 सेंटीमीटरपर्यंत बदलते। तर मंडळी, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व असेच नवनवीन आरोग्यदायी व्हिडिओसाठी अपडेट राहा। आता बघू आपण 5वा महिना म्हणजे 17 ते 20 आठवडे। या महिन्यात बाळाची हालचाल सुरू होते व बाळाच्या पाठीवर, खांद्यावर, पायावर बारीक केस वाढू लागतात। बाळ डोळे सुद्धा हलवायला सुरुवात करते। या टप्प्यावर तुमच्या बाळाचे वजन 220 ते 450 ग्रॅम दरम्यान असते। या महिन्याच्या शेवटी बाळाचा आकार केळी एवढा होतो। बाळाची लांबी 13 ते 26 सेंटीमीटरपर्यंत बदलते। तर आता आपण बघू 6वा महिना म्हणजेच 21 ते 24 आठवडे। या टप्प्यात बाळाच्या फुफ्फुसांचा विकास झाला असला तरी ते कार्यक्षम नसतात। तुम्हाला धक्कादायक हालचाल आणि बाळाच्या हिचक्या जाणवतील। या टप्प्यात बाळाच्या मेंदूचा विकास परिपक्व होण्याच्या प्रक्रियेत असतो। या महिन्यात बाळाचे वजन सुमारे 600 ग्रॅम असते आणि ते साधारणतः पपईच्या आकारा एवढे होते। बाळाची लांबी
27 ते 30 सेंटीमीटरपर्यंत या महिन्यामध्ये बदलते. आता बघू आपण 7वा महिना म्हणजेच 25 ते 28 आठवडे. या टप्प्यात बाळाचे फुफ्फुसे काही प्रमाणात विकसित होत असतात. जरी बाळाचा अकाली जन्म झाला तरी तो स्वतः श्वास घेऊ शकतो. या महिन्यात बाळाची चरबीसुद्धा वाढू लागते. बाळाचे वजन सुमारे 1 ते 1.5 किलो असते आणि या महिन्याच्या अखेरीस ते फुलगोबीच्या आकाराचे होते. बाळाची लांबी 35 ते 38 सेंटीमीटरपर्यंत या महिन्यात बदलते. आता बघू आपण महिना 8वा म्हणजेच 29 ते 32 आठवडे. या टप्प्यात बाळाची कवटी व हाडे मजबूत होते. तसेच चवकळ्यासुद्धा काम करायला लागतात आणि बाळाला चव गोड आणि आंबट असा फरक करता येतो. या महिन्यात बाळ अधिक वेळा हलते आणि लाथ मारते व वेगाने वाढते. बाळाचे वजन अंदाजे 1.6 ते 1.8 किलो असते आणि ते कस्तुरीच्या आकाराचे असते. बाळाची लांबी 39 ते 42 सेंटीमीटरपर्यंत बदलते. तर आता आपण बघू 9वा महिना म्हणजेच 33 ते 36 आठवडे. या टप्प्यावर बाळ पूर्णपणे विकसित झालेलं असतं आणि त्याला स्वतःला स्थानसुद्धा देते. बाळाचे वजन सुमारे 2.5 ते 3 किलो असते आणि ते एका टरबुजासारखे असते. बाळाची लांबी 44 ते 47 सेंटीमीटरपर्यंत या महिन्यात बदलते. आता बघू आपण शेवटचा 10वा महिना. हा महिना शेवटचा असतो ज्यामध्ये बाळ जग पाहण्यास तयार होते. यामध्ये बाळाचे वजन वाढतच राहते व मातेचं पोट घट्ट होईल व दुसरे कुठलेही विशेष बदल या महिन्यामध्ये होणार नाही. बाळाचे वजन अंदाजे 3 ते 4 किलो असते आणि ते एका फणसाच्या आकाराचे असते. बाळाची लांबी 49 ते 51 सेंटीमीटर दरम्यान बदलते. तर मंडळी, ही होती या गर्भाशयामध्ये बाळाच्या अवयवात होणारे विशिष्ट बदल याबद्दल माहिती. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.